नमस्कार. आडिच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. सिंगापूरचे माजी पंतप्रधान ली कुआन यू यांच्या पार्थिवावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक देशांच्या नेत्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार. भारताच्या आर्थिक विकासासाठी ली यांचं सहकार्य मोलाचं, पंतप्रधानांचं प्रतिपादन. तणावग्रस्त येमेनमधून 80 भारतीय मायभूमीच्या वाटेवर. सायना नेहवाल आणि के श्रीकांत इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत. आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडला 183 धावात गुंडाळलं. आणि आता सविस्तर वृत्त. आधुनिक सिंगापूरचे अग्रदूत असणाऱ्या ली कुआन यू यांच्या पार्थिवावर आज सिंगापूरमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक देशांच्या नेत्यांनी यावेळी उपस्थिती लावली. 1965 साली सिंगापूर स्वतंत्र झाल्यापासून पुढे सलग 3 दशकं ली कुआन यू यांनी सिंगापूरचे पंतप्रधान म्हणून धुरा सांभाळली. 1990 मध्ये त्यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला असला तरी राजकीय मार्गदर्शकाच्या माध्यमातून त्यांची प्रशासनावर पकड कायम होती. आर्थिक विकासाचे पुरस्कर्ते असणारे विचारवंत ली कुआन यू हे खऱ्या अर्थानं आपणा सर्वांचे स्फूर्तिस्थान होते, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ली यांना श्रद्धांजली वाहिली. भारताच्या आर्थिक विकासात ली यांचं सहकार्य मोलाचं ठरलं असंही पंतप्रधान म्हणाले. भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणाचा आधारस्तंभ असणाऱ्या सिंगापूरच्या या नेत्याला आदरांजली समर्पित करण्यासाठी भारतात 1 दिवसाचा सार्वजनिक दुखवटा पाळण्याची घोषणाही यावेळी पंतप्रधानांनी केली. सिंगापूरला जगाच्या पटलावर नावारूपाला आणण्यासाठी आधुनिक सिंगापूरचे प्रणेते असणाऱ्या ली कुआन यू यांचं योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्या एकूणच कारकिर्दीविषयी परराष्ट्र व्यवहार अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर दूरध्वनीवरून माहिती देत आहेत. ली कुआन यू हे आधुनिक सिंगापूरचे जनक मानले जातात. सिंगापूर ही 1970च्या दशकामध्ये एक मागासलेली अर्थव्यवस्था होती. या मागासलेल्या अर्थव्यवस्थेचे अतिशय प्रगत अशा अर्थव्यवस्थेमध्ये रूपांतर करण्यामध्ये यू यांचा अतिशय महत्वाचा वाटा होता. त्याचप्रमाणे यू यांच्या नेतृत्वाखालीच आसियान ही जी दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना आहे त्याचा देखील विकास घडून आला आहे. दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना ज्याचे 10 सदस्य देश आहेत, या 10 सदस्य देशांमध्ये सर्वात प्रगत देश म्हणून सिंगापूरकडे आज पाहिलं जातं. सिंगापूरमधनं यू यांच्या नेतृत्वाखाली अनेक उत्तम असे मॉडेल हे विकसित झालेले आहेत, ज्याचं अनुकरण हे जगाच्या इतर पाठींवरती घडून आणलेलं आहे. विशेष म्हणजे सिंगापूरमध्ये जे स्मार्ट सिटीजचं मॉडेल त्यांनी विकसित केलं, त्याचबरोबर पर्यटनाचं मॉडेल विकसित केलं, त्याचबरोबर पाण्याच्या व्यवस्थापनाचं मॉडेल विकसित केलं, त्याचबरोबर साधन संपत्तीच्या विकासाचा मार्ग त्यांनी जो मोकळा केला आणि त्याचप्रमाणे सिंगापूरला एक उद्योग प्रधान देश बनवत सिंगापूरच्या जीडीपी मध्ये उद्योगांचा जो वाटा आहे तो मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात यू यांचा फार महत्वाचा वाटा आहे. यू यांच्या नेतृत्वाखालीच सिंगापूर हा एशियन टायगर्स म्हणून पुढे आला आणि अतिशय प्रगत अर्थव्यवस्था म्हणून आज जगासमोर आलेला आहे. आसियान या संपूर्ण ट्रेड ब्लॉकला किंवा व्यापार संघटनेला आज जे महत्व प्राप्त झालेलं आहे त्यात देखील यू यांचा वाटा अतिशय महत्वपूर्ण आहे. त्यामुळे एकंदरीतच सिंगापूरच्याच नाही तर संपूर्ण दक्षिण पूर्व आशिया राष्ट्रांच्या आर्थिक कायापालट जो घडून आलेला आहे त्यामध्ये यू यांचा सिंहाचा वाटा आहे. शैलेंद्रजी, ली कुआन यू यांना आधुनिक सिंगापूरचं अग्रदूत असं म्हटलं जातं, तर हे असं का म्हटलं जातं? भारत व सिंगापूर यांच्यातील जे आर्थिक आणि व्यापारी संबंध आहेत हे प्रामुख्याने यू यांच्या नेतृत्वाखाली विकसित झालेले आहेत. आज या 2 देशांमधला व्यापार हा साधारणतः $20 अब्ज एवढा मोठ्या प्रमाणावरती आहे. त्याचप्रमाणे एकूणच संपूर्ण आसियान संघटनेबरोबर भारताचा जो व्यापार आहे त्यामध्ये सर्वाधिक व्यापार हा भारताचा सिंगापूर बरोबर आहे. भारत आणि सिंगापूर यांच्यामध्ये अनेक महत्वपूर्ण करार 1994 पासून झालेले आहेत. विशेष करून आता नरेंद्र मोदी भारतामध्ये ज्या 100 सिटीजच्या विकासाचं मॉडेल हे पाहत आहेत, हे मॉडेल जे आहे हे आपण सिंगापूर कडून घेतलेलं आहे. त्याचंच अनुकरण आपण भारतामध्ये करतो आहोत. त्याचप्रमाणे मेक इन इंडिया
सारखा महत्वाकांक्षी जो प्रकल्प आज केंद्र शासनाने हाती घेतलेला आहे, ज्याचं श्रेय देखील सिंगापूरला जातं. दोन्ही देश हे लोकशाही प्रधान व त्याचप्रमाणे प्लुरॅलिस्टिक म्हणजे बहुलतावादी असल्यामुळे आपण भारत आणि सिंगापूरमध्ये अनेक गोष्टीत साम्य असल्यामुळे भारतात देखील यू यांच्या निधनाचा दुखवटा हा पाळला जातो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंत्यविधीसाठी तिथे सिंगापूरला जातीनं उपस्थित होते आणि भारतामध्येही या संदर्भात एक राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे. तर भारत आणि सिंगापूर यांच्यातील जे संबंध आहेत त्यांच्याविषयी नेमकं काय सांगाल? आम आदमी पक्षाची महत्त्वाची मानली जाणारी राष्ट्रीय कार्यकारिणीची कालची बैठक वादळी ठरली. पक्षाचे नेते प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, आनंद कुमार आणि अजित झा यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. लोकशाहीची हत्या झाल्याचा आरोप योगेंद्र यादव यांनी बैठकीनंतर केला. आमच्या समर्थकांना बैठकीत मारहाण झाली असून ही बैठकच बनाव असल्याचा आरोप प्रशांत भूषण यांनी केला. बैठकीत खोटं मतदान झालं असून या दरम्यान झालेल्या मारहाणीत आमचे अनेक समर्थक जखमी झाल्याचं यादव म्हणाले. मात्र बैठकीत कोणालाही मारहाण झाली नसल्याचं स्पष्टीकरण पक्षाचे प्रवक्ते संजय सिंग यांनी दिलं. भूषण आणि यादव यांची कार्यकारिणीतून हकालपट्टी करण्याच्या बाजूनं 247 मतं तर विरोधात 8 मतं पडल्याचंही पक्षानं स्पष्ट केलं. या घडामोडींनंतर आपच्या बैठकीतला गोंधळ दुर्दैवी असून आता पक्षामध्ये राहण्यात स्वारस्य उरलेलं नाही अशी निराश व्यक्त करत आपच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आपनं मिळवलेली संधी अपरिपक्व राजकारण करून गमावू नये असे सूचक उद्गार वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काढले. दिल्लीच्या जनतेनं विश्वासानं सत्ता दिल्यानंतर आपनं आता जनतेच्या अपेक्षा आणि दिलेली आश्वासनं पूर्ण करावीत असंही ते म्हणाले. संपूर्ण देशी बनावटीचा भारताचा चौथा दिशादर्शक उपग्रह IRNSS-1Dचं काल श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अवकाश संस्थेतून यशस्वी प्रक्षेपण झालं. संध्याकाळी 5:19 हा उपग्रह अवकाशात झेपावला. एकूण 7 उपग्रहांच्या मालिकेतला हा चौथा उपग्रह आहे. इतर 3 उपग्रह याच वर्षी अवकाशात सोडले जातील अशी माहिती इस्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली. या यशस्वी प्रक्षेपणाबाबत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचं अभिनंदन केलं आहे. IRNSS-1D हा दिशादर्शक उपग्रह काल अवकाशात झेपावला आणि भारताच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोला गेला. याविषयी अधिक माहिती देत आहेत खगोल अभ्यासक मुकुंद मराठे. आता जे कालच जो उपग्रह पाठवलेला आहे त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे, त्याचं नाव आहे इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम म्हणजे IRNSS-1D. इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून सतीश धवन अंतराळ स्थानकावरून हा उपग्रह 4थ्या नंबरचा पाठवलेला आहे. यापूर्वी आपण IRNSS-1A, B, C असे 3 उपग्रह पाठवले होते आणि हा त्या मालिकेतील 4था उपग्रह ज्याची महत्व म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम करण्याकरता आपल्याला वापरण्यात येणार आहे. म्हणजे ते काय बोलतात ते कळलं तर असेल तर आपला पत्ता जर का आपल्याला व्यवस्थित माहिती असेल तर त्याचा शोधण्यासाठी त्याच्याकरता उपयोग केलेला आहे. मुकुंदजी, हा जो उपग्रह प्रक्षेपित झाला आहे याविषयी आपल्याला काय सांगता येईल? म्हणजे हा अवकाशात झेपवला आणि भारताने एक स्वतःची अशी एक दिशादर्शक प्रणाली तयार केली आहे, याबाबत काय सांगता येईल? हे जे संशोधन आहे GPS हे भारतासारख्या अवाढव्य लोकसंख्या असलेल्या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो की आपल्याला जर का एखादा पत्ता शोधायचा असेल भारतामध्ये तर आपण मोबाईलवरून फोन करून विचारतो लोकांना की मी डावीकडे जाऊ, उजवीकडे जाऊ, कुठे जाऊ. पण अमेरिका किंवा रशिया असे प्रगत देश जे आहेत ज्यांच्याकडे ही GPS सिस्टीम कार्यान्वित आहे त्या सिस्टीम मध्ये आपण फक्त तिकडचा पत्ता टाकला अर्थात तो वैश्विक कोड मध्ये पत्ता असतो. आपण एकाच अपार्टमेंटची 2 घरं असतील तर हा पत्ता कार्यान्वित होत नाही. आणि याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आपल्या नवी मुंबईमध्ये जे कोडिंग झालेलं आहे सेक्टर वाईज ते अत्यंत उपयुक्त आहे. आणि या कोडिंगद्वारे आपण जो GPS मध्ये गाडीमध्ये जात असताना पत्ता जर का टाकला तर तो पत्त्याप्रमाणे त्या घरापर्यंत व्यवस्थित व्हॉइस मेलद्वारे म्हणजे GPS द्वारे आपल्याला व्हॉइस एक गाईडलाईन करतं आणि त्याप्रमाणे आपली गाडी मार्गक्रमण करून भारतातील कोणत्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण गाडीने व्यवस्थित जाऊ शकतो.
भारतानं ही जी प्रगती केलेली आहे ती नक्कीच दैदिप्यमान अशी आहे, परंतु या आगामी काळामध्ये कोणत्या वाटचालींची अपेक्षा आपल्याला वाटते? भविष्यामध्ये आपण अजून याचे दिशादर्शक असे उपग्रह सोडणारच आहोत आणि आता इस्रोमध्ये आणखीन बऱ्याच 50 मोहिमा अजून कार्यान्वित होणार आहेत आणि त्यामुळे श्रीहरिकोट्याला आणखीन एक लॉन्चिंग टर्नची आता गरज भासायला लागलेली आहे, कारण सतत तिकडून उपग्रह अवकाशामध्ये जातच आहेत. धन्यवाद मुकुंद मराठेजी, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. यंदाच्या वर्षी राज्यातल्या काही भागात गारपिटीनं तर काही दुष्काळानं त्रस्त झाला आहे. त्यामुळे या ना त्या कारणानं अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तसंच दुष्काळग्रस्त गावांच्या शाश्वत विकासासाठी स्टँडर्ड चार्टर्ड मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून शासनाला सर्व ते सहकार्य करण्याचं आवाहन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलं आहे. जानेवारीमध्ये झालेल्या या स्पर्धेनिमित्त स्वयंसेवी संस्थांसाठी अधिकाधिक निधी जमवणाऱ्या संस्थांना राज्यपालांच्या हस्ते धर्मादाय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन ही स्पर्धा धर्मादाय निधी जमवणारी भारतातील सर्वात मोठी स्पर्धा ठरली आहे. यावर्षी या स्पर्धेच्या माध्यमातून 152 कंपन्यांनी 24 कोटी 71 लाख रुपयांचा निधी उभारला आहे. यावेळी अधिकाधिक निधी उभारणाऱ्या संस्था आणि व्यक्ती तसंच उत्कृष्ट छायाचित्रकारांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला. भविष्यात मुंबईच्या विकासासाठी चटई क्षेत्र वाढवण्याचा पर्याय मंजूर नसल्याचे स्पष्ट संकेत उद्योगमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत. ते काल उस्मानाबादमध्ये दाता सामाजिक संस्थेच्या शैक्षणिक संकुलाच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी पत्रकारांशी बोलत होते. पूर्वीपासून मुंबईत चटई क्षेत्रात झालेल्या वाढीचा फायदा सर्वसामान्यांना झालेला नाही आणि परवडण्याजोगी घरं निर्माण झालेली नाहीत असं सांगत त्यांनी मुंबई विकास आराखड्यावर हरकत घेतली. आयुक्तांची सूचना आहे, हे काही महापालिकेने नाही मंजूर केलेलं आहे. आयुक्तांनी अशी सूचना केली आहे की पुढच्या मुंबईच्या विकासासाठी FSI वाढवावा. आम्हाला कुठे ते मंजूर आहे? कारण हा पूर्वीपासून मुंबई शहरामध्ये जो चटई क्षेत्र जे वाढवण्यात आलं त्याचा फायदा गोरगरिबांना झाला नाही. गृहनिर्माण वाढलं नाही. श्रीमंतांचे उत्तुंग इमले उभे राहिले, टॉवर्स उभे राहिले, स्कायस्क्रेपर उभे राहिले. सोयी सवलतींचा लाभ देतानाही अपंगांना त्या सहज उपलब्ध करून त्यांना सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. भारत सरकारच्या ADP योजनेअंतर्गत जबलपूर इथल्या भारतीय कृत्रिम अंग निर्माण महामंडळामार्फत जळगाव जिल्ह्यातल्या अपंगांना काल मोफत साहित्य वाटप करण्यात आलं. यावेळी अपंगत्व तपासणी शिबिराचंही महाजन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. पारोळा इथं आज हे शिबिर होणार आहे. यावेळी खासदार AT नाना पाटील, आमदार सुरेश भोळे आणि जिल्हा प्रशासनातील विविध अधिकारी उपस्थित होते. 12 वर्षांपर्यंतच्या कर्णबधिर बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचा संकल्पही यावेळी महाजन यांनी व्यक्त केला. आदिवासी टोकरे कोळी महासंघाच्या एकदिवसीय खानदेशस्तरीय अधिवेशनाचं आयोजन काल जळगावमध्ये करण्यात आलं होतं. या अधिवेशनाचं उद्घाटन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते तसंच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आलं. जळगाव, धुळे तसंच नंदुरबार जिल्ह्यातल्या टोकरे कोळी आदिवासींनी या अधिवेशनाला चांगला प्रतिसाद दिला. आदिवासी टोकरे कोळी समाजाला आरक्षणासह अन्य सवलती उपलब्ध करून देण्याची ग्वाही यावेळी खडसे यांनी उद्घाटनपर भाषणात दिली. पुणे शहराच्या आराखड्याबाबत नेमलेल्या 2 समित्यांच्या अहवालात विसंगती असल्यानं त्याची CID मार्फत चौकशी केली जाईल अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. हा आराखडा सरकारनं ताब्यात घेतल्यानंतर बापट यांनी काल पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. गेल्या 7 वर्षांपासून हा आराखडा प्रलंबित आहे. आता नव्या आराखड्यात शाळा, मैदानं, दवाखाने, पार्किंग अशा लोकोपयोगी गोष्टींवर आरक्षण घातलं जाणार नाही असं आश्वासन बापट यांनी दिलं. शेतकऱ्यांच्या कृषी पंपांच्या जोडणीसाठी शासनानं 10,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. वाशिम इथं मनसे जिल्हाध्यक्ष राजू पाटील राजे यांनी शेकडो समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. त्यानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. मनसेच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी यावेळी भाजपात प्रवेश केला.
खासदार संजय धोत्रे, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार लखन मलिक यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ठाण्यातल्या जिल्हा रुग्णालयात महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ठाण्यात चैत्र नवरात्रोत्सवाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. भिवंडी इथल्या इंदिरा गांधी रुग्णालयात उषा पवार यांना 24 मार्च रोजी प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र प्रसूतीसंदर्भात गुंतागुंत निर्माण झाल्यानं त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयात डॉक्टर असतानाही त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप उषा यांचे पती विष्णू पवार यांनी केला आहे. अंगणवाडी शिक्षिका आणि सेविकांच्या मागण्या आणि उपोषणाकडे राज्य सरकारनं दुर्लक्ष केल्याचा आरोप कोल्हापुरातल्या अंगणवाडी सेविकांनी केला आहे. सरकारचा निषेध करण्यासाठी या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे. सर्व बालवाड्यांना मान्यता मिळावी, शिक्षिका आणि सेविकांना शासकीय वेतन मिळावं, बालवाडीतल्या विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळावा अशा विविध मागण्यांसाठी गेल्या 6 दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे. मात्र शासन आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या उपोषणाची दखल न घेतल्यानं संतप्त महिलांनी शंखध्वनी आंदोलन केलं. उस्मानाबाद जिल्ह्यात वाढत्या उन्हामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. भूम तालुक्यातल्या वालवड गावात गेल्या 4 वर्षांपासून टँकरनंच पाणी पुरवठा सुरू आहे. भूम तालुक्यात तीव्र पाणी टंचाई असून 10 गावांमध्ये टँकरनं पाणी दिलं जातं. जिल्ह्यातल्या 161 गावातल्या 310 विंधन विहिरी शासनानं अधिग्रहित केल्या असून त्यातून नागरिकांना पाणी पुरवठा सुरू आहे. तर जिल्ह्यात 700हून अधिक गावांमध्ये खरीप आणि रब्बी हंगामात पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आल्यानं या सर्व गावात प्रशासनानं पाणी टंचाई जाहीर केली आहे. वाशिम जिल्ह्यातल्या पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकासासाठी सरकारनं 7 कोटी रुपये निधी दिला आहे अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काल दिली. पोहरादेवी यात्रेनिमित्त वाशिम इथं आयोजित बंजारा आरक्षण मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेही उपस्थित होत्या. या तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं. इस्रो म्हणजेच भारतीय अवकाश संशोधन संस्थेला यावर्षीचा गांधी शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं या संस्थेची निवड केल्याचं अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. या संस्थेद्वारे जलकल्याणासाठीच्या उपग्रहांचं संशोधन आणि निर्मिती केली जाते. जगातल्या अवकाश संशोधन क्षेत्रातल्या 6 अग्रणी संस्थांमध्ये इस्रोचा समावेश होतो. 1995 पासून सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनासाठी कार्यरत व्यक्ती किंवा संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. 1 कोटी रुपये आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मुंबईतल्या जे चित्रकला महाविद्यालयातल्या परिसरात काल मेक इन इंडिया ही चित्रकला स्पर्धा झाली. निकी हिंगड कला संस्था आणि भारतीय सांस्कृतिक परिषदेनं ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत 250हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या विद्यार्थ्यांच्या चित्रकृतींची ही एक झलक. संस्कृत ही ज्ञानभाषा असून प्रचलित शिक्षण व्यवस्थेबरोबरच युवा पिढीशी संस्कृतचा संपर्क प्रस्थापित करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलं आहे. ते काल राजभवनात राज्य शासनाच्या महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. संस्कृतच्या विकासासाठी राज्यात मॅक्सम्लोर भवनसारखी संस्था सुरू करण्याची आवश्यकता आहे असंही ते म्हणाले. राज्यातील संस्कृत विद्यापीठासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत देण्यात येईल. तसंच ही भाषा सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी अध्ययन वर्गांचं आयोजनही करण्यात येईल असं आश्वासन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिलं. या सोहळ्यात सूर्यकांत जोशी आणि डॉक्टर देवदत्त पाटील यांना संस्कृत पंडित हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर दिनकर फडके आणि कृष्णा आर्वीकर यांना वेदमूर्ती पुरस्कारानं गौरवण्यात आलं. यावेळी 16 जणांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. तसंच संस्कृतमध्ये प्रथम येणाऱ्या 35 विद्यार्थिनींचाही कौतुक करण्यात आलं. तणावग्रस्त येमेनच्या राजधानी सनामधून आज 80 भारतीयांनी मायभूमीच्या दिशेनं प्रस्थान ठेवल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या एका पत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
येमेनमधले सर्व विमानतळ बंद पडले असून तिथं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं 24 तास काम करणारे नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत। येमेनच्या निरनिराळ्या भागात सुमारे 3,500 भारतीय राहत असून यापैकी बहुसंख्य परिचारिका आहेत। भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल स्थान मिळवत नवा इतिहास रचला आहे। हे स्थान मिळवणारी ती पहिलीच भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे। या क्रमवारीत स्पेनची खेळाडू कॅरोलिना मारिन सायनाच्या पुढे होती। मात्र काल इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कॅरोलिना पराभूत झाल्यानं जागतिक क्रमवारीत तिची घसरण झाली। त्यामुळे सायना पहिल्या क्रमांकावर पोहोचली। तर दुसरीकडे याच स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सायनानं जपानच्या यू हाशिमोतोला हरवून अंतिम फेरीत धडक मारली आहे। तिनं या स्पर्धेत हाशिमोतोचा 21-15, 21-11 असा पराभव केला। पुरुष गटात के श्रीकांत यानंही भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे। काल झालेल्या उपांत्य फेरीत के श्रीकांतनं चीनच्या झू सोंगचा 21-16, 21-13 असा पराभव केला। सायना नेहवालनं जागतिक क्रमवारीत मिळवलेलं अव्वल स्थान आणि अंतिम फेरीत मारलेली धडक याविषयी दूरध्वनीवरून अधिक माहिती देत आहेत क्रीडा पत्रकार महेश विचारे। भारताची बॅडमिंटन क्वीन म्हणून ओळखली जाणारी सायना नेहवाल ही शेवटी आणखी एक चांगली कामगिरी करून पुन्हा एकदा चर्चेत आलेली आणि ही कामगिरी केवळ उत्कृष्ट नाही तर सर्व भारतीयांच्या दृष्टीने अभिमानास्पद अशी कामगिरी आहे। आणि ही कामगिरी म्हणजे तिने जागतिक क्रमवारीमध्ये पहिलं स्थान पटकावलेलं आहे। ही कामगिरी जे करण्याचं कारण म्हणजे सध्या जी नवी दिल्ली इथे इंडिया ओपन स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेमध्ये तिने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली आणि त्यामुळे तिची गुणसंख्या जी आहे ती वाढलेली आहे आणि जवळपास 77,000 गुण जे आहेत ते तिच्या खात्यामध्ये जमा झाले आणि त्यामुळे अर्थातच तिचं स्थान जे आहे ते पहिल्या क्रमांकापर्यंत पोहोचलेलं आहे। आणि ही सर्व भारतीयांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे कारण पहिलीच भारतीय महिला बॅडमिंटनपटू आहे जिने जागतिक क्रमवारीमध्ये पहिलं स्थान पटकावलेलं आहे। या स्पर्धेमध्ये म्हणजे इंडिया ओपन स्पर्धेमध्ये भाग घेताना सायनाचं जे रँकिंग होतं ते दुसरं होतं आणि त्यावेळेला तिच्या खात्यामध्ये 74,381 गुण होते आणि तिला जी टक्कर देत होती ती म्हणजे स्पेनची कॅरोलिना मरिन। या दोघींमध्ये स्पर्धा होती पहिला क्रमांक पटकावण्यासाठी आणि पहिल्या क्रमांकावर होती ती चीनची झू रुई। हिने 19,214 गुणांचं पहिलं स्थान अबाधित राखलं होतं। मात्र ती दुखापतीच्या कारणास्तव आत्ताच्या या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकली नाही। त्यामुळे तिचे 7,800 गुण कमी झाले आणि अर्थातच त्यामुळे सायनाचं स्थान आपोआपच पहिल्या क्रमांकावर गेलं होतं। तरी देखील तिला इंडिया ओपन या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करणं भाग होतं। तिचं हे पहिलं स्थान जे निश्चित झालेलं आहे, पहिलीच भारतीय महिला आहे जिने अव्वल स्थान मिळवलेलं आहे। यापूर्वी प्रकाश पदुकोण जे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा सायना खेळलेली आहे त्यांनी यापूर्वी 35 वर्षापूर्वी जवळपास पहिलं स्थान जे ते मिळवलं होतं। त्यामुळे अशा पद्धतीने भारतातले 2 असे खेळाडू आता झालेले आहेत ज्यांनी जागतिक क्रमवारीमध्ये पहिलं स्थान मिळवलंय। मात्र महिलांमध्ये सायना ही पहिलीच आहे। क्रिकेट विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज सकाळी मेलबर्न इथं सुरू झाला। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडचा डाव ऑस्ट्रेलियानं अवघ्या 183 धावांमध्ये गुंडाळला। विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इतकी कमी धावसंख्या असण्याची ही 1983 नंतरची दुसरीच वेळ आहे। न्यूझीलंडची सुरुवातच निराशाजनक झाली। ऑस्ट्रेलियाच्या शिस्तबद्ध आणि दमदार गोलंदाजीपुढे न्यूझीलंडच्या मधल्या फळीचाही पाडाव झाला आणि शेवटचे 7 गडी 10 षटकात फक्त 33 धावा काढून तंबूत परतले। ग्रँट इलियटनं मात्र एकट्यानं खिंड लढवत 82 चेंडूत 83 धावांची खेळी केली। फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यावर ऑस्ट्रेलियाची सुरुवातही फारशी चमकदार झाली नाही। सलामीवीर ॲरॉन फिंच लवकर बाद झाला। शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 24 षटकात 2 बाद 119 धावा झाल्या आहेत। जगभरातल्या सुप्रसिद्ध वास्तूंवरचे प्रकाशझोत 1 तासाभरासाठी बंद करून काल शनिवारी रात्री सर्व जगानं अर्थ अवर या चळवळीला प्रतिसाद दिला। पर्यावरणाच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या WWF या संस्थेकडून दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी स्थानिक वेळेनुसार रात्री 8:30 वाजता हा अर्थ अवर सुरू होतो। हवामान बदलामुळे पृथ्वीची खालावलेली परिस्थिती ठळकपणे अधोरेखित या अर्थ अवरमध्ये
1 तास विद्युत दिव्यांच्या झगमगाटाला, रोषणाईला आणि प्रकाशाला विराम दिला जातो. यावर्षीही पॅरिसमध्ये आयफेल टॉवरचे दिवे विझवण्यात आले. बर्लिनच्या ब्रँडेनबर्ग गेटवर आणि न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्येही अंधार करण्यात आला आणि हाँगकाँगची झगमगती आकाशरेषाही या अर्थ अवरमध्ये अंधारात बुडून गेली. भारतानंही या उपक्रमात भाग घेत राष्ट्रपती भवन आणि सचिवालयावरचे दिवे 1 तासासाठी बंद ठेवले. दिल्लीत अक्षरधाम मंदिरातही अंधार करण्यात आला. तिरुअनंतपुरम इथेमध्ये हातात मेणबत्त्या घेऊन बहुसंख्य लोक किनाऱ्यावर एकत्र आले. अहमदाबादमध्येही पुजारी आणि भक्तगणांनी मंदिरामध्ये मेणबत्त्या उजाळल्या. मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनस या भव्य दिमागदार रेल्वे स्थानकाची रोषणाई बंद ठेवण्यात आली होती. अर्थावरचा उद्देश ऊर्जेच्या शाश्वत वापराबद्दल जनजागृती करणं आणि त्या दिशेनं जनसामान्यांची तसंच व्यावसायिक आणि सरकारी आस्थापनांची सामूहिक शक्ती दाखवून देणं हा आहे. त्यामुळेच 2007 मध्ये सिडनीत छोट्या प्रमाणात सुरू झालेल्या या उपक्रमानं आता WWFच्या सहकार्यानं व्यापक जागतिक चळवळीचं रूप घेतलं आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सिंगापूरचे माजी पंतप्रधान ली कुआन यू यांच्या पार्थिवावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक देशांच्या नेत्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार. भारताच्या आर्थिक विकासासाठी ली यांचं सहकार्य मोलाचं, पंतप्रधानांचं प्रतिपादन. तणावग्रस्त येमेनमधून 80 भारतीय मायभूमीच्या वाटेवर. सायना नेहवाल आणि के श्रीकांत इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत. आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडला 183 धावात गुंडाळलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.